बातमी आहे पुणे जिल्ह्यामधून। इंद्रायणी पाठोपाठ आता पवना नदी सुद्धा फेसाळली आहे। पवना नदी पात्रामध्ये रसायन मिश्रित पाणी सोडण्यात येते आणि हे सांडपाणी सोडल्यामुळे पवना नदी आता फेसाळली आहे। पिंपरी चिंचवडकरांचं आरोग्य त्यामुळे धोक्यात आलंय। प्रदूषण नियंत्रण मंडळानं तात्काळ यावर कारवाई करावी अशी मागणी होती आहे। तर पवना नदीची ही दृश्य आपण पाहतोय। पवना नदी कशी फेसाळली आहे, रसायन मिश्रित सांडपाणी मिश्रित असं सगळं पाणी झालेलं आहे। खरंच याच पाण्यावर पिंपरी चिंचवडकरांना पाणी खरं तर पवना नदीमधून मिळतं आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांचं आरोग्य आता धोक्यात आलेलं आहे। यापूर्वी इंद्रायणी नदीची ही दृश्य आपण पाहत होतो। आळंदीमध्ये अशा प्रकारे फेसाळलेलं चित्र पाहिलेलं होतं आणि त्यामुळे वारकऱ्यांचं जीवन कसं धोक्यात आलेलं आहे हे आपण अनेकदा पाहिलेलं होतं। मात्र आता पवना नदीची सुद्धा अशाच प्रकारची दृश्य पाहायला मिळतात। पवना नदी पात्रामध्ये रसायन मिश्रित हे पाणी सोडलं जातं आहे आणि त्यामुळे पवना नदी फेसाळलेली आहे। पिंपरी चिंचवडकरांचं आरोग्य त्यामुळे आता धोक्यात आलेलं आहे। तर प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकं करतंय तरी काय, त्यांच्या दृष्टीला ही समस्या येते की नाही अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आता होतीये।